हो गया एक चेयर हाथ को ना ये बताओ पहले से जा पहले थोड़ा अपेक्षा ना करता हाँ 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 वो तुम इधर से आओ इधर का दिखा ये दिखा था कोई ये झाड़ी दिखा था इनकी फोटो निकाल दो इन्होंने हम लोग पानी ले गए यहाँ से आए हाँ बोलो ना हो बाहर पानी ऐसा जिन्हें कोई का भागारी है वो सर का बहुत ठंडा पानी फिल्टर के पानी को मारता नहीं ना बहुत ठंडा है ऐसा बच्चा ने शपथ तो फिल्टर के पानी को मानता नहीं ना हाथ लगा दीजिए ठंडा है उंगली उंगली निकालो तुम्हारी कान में काली मत करो ना असं असं त्याने आणखी बापू अशी आहे आमच्या काळात कॅमेरा असं का अब नाही ना उंगली पक्षमित्र आम्ही सिद्दीकी पक्षी व जनावरांसाठी चारा आणि पाणी उपलब्ध करून देणारे पक्षमित्र अमीनभाई सिद्दीकी शंभाळ पिंपरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ बसस्थानकाच्या ठिकाणावरती त्यांनी पक्ष्यासाठी आणि गाई गुरं ढोरांसाठी जनावरांसाठी चारा आणि पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। या ठिकाणावरती बरेचसे पक्षी जनावरं अनेक तऱ्हेचे अनेक जीवजंतू पण या ठिकाणावरती पाणी प्यायला येतात, पाणी पितात, चारा खातात आणि गगनामध्ये भरारी घेतात। असं हे सुसज्ज कार्यक्षेत्र आमच्या पक्षीमित्र अमीन सिद्दीकी साहेबांचं आहे। प्रत्येक या ठिकाणावरती पक्षी येतो। हे बघा या ठिकाणावरती गाय वासरू ढोरं बरेचसे असे इतर जातीचे पक्षी प्राणी येतात आणि पाणी पिऊन संतुष्ट आणि तृप्त होतात। प्रत्येकाच्या जीवनातला महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी। पाणी हे जीवन प्रत्येकाचं आहे। पाणी प्रत्येकाच्या जीवनातला महत्त्वाचा घटक असल्या कारणास्तव हे पाया झाडावर या झाडाला पण पाणी टाकतात आणि या झाडावर पक्षी येतात। हिरव्यागार दाट घनदाट या या झाडाच्या सावलीमध्ये तहान भागून तृप्त होतात। हे असं आमच्या सिद्दीकी साहेबाचं मित्र पक्षी यांचं कार्य आहे। कोणी एखाद्या अधिकाऱ्याची वाट पाहिल, कोणी एखाद्या दुय्यम कर्मचाऱ्याची वाट पाहिल, कोणी बसस्थानकामध्ये येऊन एखाद्या एस टीची वाट पाहिल, गाडीची वाट पाहिल, कोणी अजून एखाद्या येऊन एखाद्या दुकानदाराची वाट पाहिल, कोणी पेपरची वाट पाहिल, अजून कोणी एखाद्या मित्राची वाट पाहिल। पण आमच्या पक्षमित्र अमीनभाई सिद्दीकीचं शंभाळ पिंपरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ बसस्थानक या ठिकाणामधून असं कार्य सुरू आहे की सकाळी आमचे अमीन सिद्दीकी साहेब पक्षमित्र हे चारा पाणी जेव्हा या ठिकाणावरती द्यायला येतात, टाकायला येतात, त्यावेळेस सगळे पक्षी आमच्या अमीन सिद्दीकी साहेबाची वाट पाहतात। सगळा गिलबिल आवाज येतो, चिवचिवाट सुरू होतो जिकून तिकून। काही गाई ढोरं येतात, पक्षी येतात आणि आमचे सिद्दीकी साहेब पक्षीमित्र अमीन सिद्दीकी साहेब या शंभाळ पिंपरी गावामधून या बसस्थानकाच्या ठिकाणामध्ये चारा आणि पाणी उपलब्ध करून देतात। याची वाट पाहतात, चारा आणि पाणी खाऊन संतुष्ट तृप्त होऊन हे बघा हिरव्या गार झाडावरती हे पक्षी बसतात। एकदम थंड्यागार सावलीला बसून समाधान होतात, पाणी पिऊन संतुष्ट आणि तृप्त होतात। हे असं आमच्या अमीन सिद्दीकी साहेबाचं कार्यक्षेत्र आहे। तरी सर्वांनी या आपल्या या व्हिडिओकडं आपल्या या चित्रीकरणाकडं जे चित्रीकरण आहे या चित्रीकरणाकडं पाहून सर्वांनी असं कार्य सुरू करायला पाहिजे। काही वर्षापूर्वी पाणपोया होत्या माणसांसाठी, पाण्याचा तुटवडा असल्या अभाव आहे। कधी पाऊस अपुरा झाल्या कारणास्तव पाणी मिळत नसे। आमच्या सिद्दीकी साहेबांनी या गुराढोरांसाठी हे उपक्रम राबवलेला आहे। सो खर्चातून सो बळावर कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता कोणी न सांगता सो बुद्धीनं हे कार्यक्षेत्र स्वीकारलेलं आहे। असं आमच्या अमीन सिद्दीकी साहेबाचं
कार्य आहे तरी प्रत्येक गावातून असं कार्य करायला पाहिजेत. आपल्या महामंडळाच्या गाडीवर परवा आपल्या महामंडळाच्या गाडीवर प्राण्यांशी दयेने वागा असं लिहून एक सूचना आपल्याला दिली जाते, अशी जाहिरात आहे. पण आमचे सिद्दीकी साहेब ही जाहिरात महामंडळावर येण्याच्या अगोदरपासून आमच्या सिद्दीकी साहेबाचं हे कार्य सुरू आहे. पाणी चारा जनावरांसाठी घालतात, पक्ष्यांसाठी घालतात आणि पक्षी पण त्याच्या जवळ येतात, चिवचिवाट करतात, न घाबरता येतात, जवळ आपला चारा भक्षण करतात, पाणी पितात आणि हिरव्यागार या झाडाच्या सावलीखाली बसतात. या उरलेल्या बाकीच्या खालच्या साचलेल्या पाण्यामध्ये सगळे पक्षी येतात आणि चिवचिवाट करत या पाण्यामध्ये येऊन तो स्नान करतात, अंग धुवून काढतात, ओले पंख करतात आणि गारवा मिळतो त्यांना. या उन्हाळ्यापासून बचाव करतो पक्षी प्रत्येक. आणि ही व्यवस्था जी केलेली आहे आमच्या अमीन सिद्दीकी साहेबांनी केलेली आहे पाण्याची व्यवस्था. बघा हा नळ पण बघा, असा नळ हा चालू राहतो. या नळातून भरपूर पाणी येते, टाकी भरल्या जाते, टाकी भरून पुन्हा खालं सांडल्या जाते. त्याच्यामध्ये पक्षी येतात, आंघोळ करतात आणि संतुष्ट आणि तृप्त होतात. अशा प्रकारे सगळ्यांनी हे कार्यक्षेत्र राबवलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.